मराठा साम्राज्याच्या वैभवाचे प्रतीक असलेला शनिवारवाडा पराक्रम, शौर्य आणि स्वाभिमानाची साक्ष देणाऱ्या वाड्याचा प्रत्येक दगड आणि दरवाजा, दिल्ली दरवाजाची उंची आणि भव्यता, वाड्याच्या प्रत्येक पावलावर असणारा इतिहास आणि अशा इतिहासाचा साक्षीदार बनून शनिवारवाड्याने अनुभवलेल्या पराक्रमाच्या गाथा सांगत शनिवारवाड्याचा 293वा वर्धापन दिन थाटात साजरा झालाय। यावेळी पुण्याच्या रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे पुणे रेल्वे स्थानक असे नाव द्यावे आणि शनिवारवाड्याचे पुनरुज्जीवन करावे अशी मागणी थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानच्या वतीनं कुंदनकुमार साठे यांनी केली। थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानतर्फे शनिवारवाड्याच्या 293व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारवाड्यात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी खासदार मेधा कुलकर्णी, आमदार हेमंत रासने, आमदार चंद्रकांत पाटील, इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे, पेशव्यांचे वंशज पुष्कर सिंह पेशवे आणि कुटुंबीय, प्रतिष्ठानचे सचिव कुंदनकुमार साठे, श्रीकांत नगरकर, चिंतामणी क्षीरसागर उपस्थित होते। श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे आणि श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या प्रतिमेस यावेळी पुष्प अर्पण करण्यात आले। यावेळी जगन्नाथ लडकत यांनी शनिवारवाड्याच्या आणि पेशव्यांच्या गौरवशाली इतिहासाची माहिती उपस्थितांना दिली। मेधा कुलकर्णी म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव घेतले जाते। इतिहासाची जपणूक ऐतिहासिक वास्तूंच्या जपणुकीतूनच होते। दिवस साजरे करणे हे निमित्त आहे, परंतु त्यामुळेच भविष्यात इतिहास जिवंत राहील। शनिवारवाड्यामध्ये बुरुज आणि दरवाजा याशिवाय काहीच नाही। पर्यटकांनी पाहण्यासारखी ठिकाणे पुण्यात निर्माण करावी लागतील। शनिवारवाड्याचे पूर्वीचे वैभव दृश्य स्वरूपात दाखवावे म्हणजे पेशवाई किती समृद्ध होती हे लक्षात येईल। चंद्रकांत पाटील म्हणाले, शनिवारवाड्याचे पुनरुज्जीवन करण्यासाठी विशेषतः CSRच्या माध्यमातून प्रयत्न करायला पाहिजेत। शासकीय दृष्ट्या देखील हे शक्य असले तरी परवानग्या आणि इतर प्रक्रियेमुळे विलंब होऊ शकतो। CSR निधीने मोठी ताकद निर्माण केली आहे असं त्यांनी सांगितलं। पाहायलाच काही नाही आतमध्ये, मला दुःख झालं। मी पाहत होते की ते कलकत्त्याबद्दल सांगतात, पुण्याचा उल्लेख कधी येईल मी पाहत होते। पण बंधू भगिनींनो, बाहेरच्या माणसांनी पुण्यात येऊन काय पाहावं? ही फक्त बाहेरची बुरुजाची भिंत, हा दरवाजा, फक्त आतमध्ये काहीच नाही। अशी ठिकाणं आपल्याला पुण्यामध्ये निर्माण करावी लागतील। आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, आम्ही सगळेजण हे इतिहासाकडनं मार्गदर्शन घेऊन, इतिहास तज्ञांकडनं मार्गदर्शन घेऊन करायला उत्सुक आहोत। केंद्र सरकार, राज्य सरकार याच्यासाठी आता दादाही मला सांगत होते की आपण वर्ण परवानगी आणूया आणि आपण राज्य शासनाचा निधी असेल, CSR असतील, आपण या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही उत्सुक होतो। मी शेखावत साहेबांना पत्र दिलेलं आहे की आपण या ठिकाणी एकदा या, साईट व्हिजिट आपण करूया। आपण सगळेजण या ठिकाणी त्यावेळेला साईट व्हिजिटमध्ये असू। दिल्लीमध्ये सुद्धा काही प्रमुखांच्या भेटी कशा होतील माननीय केंद्रीय मंत्र्यांबरोबर, याचा मी प्रामुख्याने पाठपुरावा करते, निधीसाठी पाठपुरावा करते की इथे होलोग्राम असेल किंवा आणखीन क्लिप्स असतील, व्हिडिओ क्लिप्स असतील किंवा पुतळे असतील, या सगळ्याच्या माध्यमातून पूर्वीचं जे वैभव असतं। मागच्याला आम्ही जेव्हा साईट व्हिजिट केली, माझं भाषण लांबत नसेल तर मी फक्त त्याचा उल्लेख करते शेवटी, की आम्ही जी साईट व्हिजिट केली, पुष्करजी आपण होतात, मोहन शेट्टे सर होते, उदयजी होते, बरेच जण होतो आपण। तर या ठिकाणी असलेल्या वैभवाच्या सगळ्या खुणा त्यांनी आम्हाला सांगितल्या। या सगळ्यांनी इथली चित्र कशी होती, इथली वास्तू कशी होती, इथे दागिने कसे असायचे, सकाळी वेगळे दागिने, संध्याकाळी मोत्याचे दागिने कधी घालायचे, 14-14 किलो दागिने, हे सगळे आपले परकीयांनी हस्तगत केले। नुसता कोहिनूर हिराने हस्तगत केलेला आहे, सगळे दागिने हस्तगत केलेत। एक स्त्री जर 14 किलो दागिने घालत असतील तर काय वैभव असेल इथलं। आणि सकाळी वेगळे, रात्री वेगळे, पौर्णिमेच्या रात्री वेगळे, अरे काय वैभव होतं माझ्या देशाचं। आणि हे सगळं वैभव किमान पक्षी आपल्याला काल्पनिकरित्या दाखवता येईल का? हा त्याच्या मागे दादा आपण एक थोडासा एकत्रित येऊन प्रयत्न करूया की हे माझं वैभव, हा त्याच्या पाठीमागे एक जो जिद्दीचा भाव होता, बघाशी सांगितलं की लढाई कशी जिंकले, वाऱ्याच्या वेगाने कसे पोहोचायचे, हे कुठंतरी माझ्या पर्यटकाला, देशबंधूला कळलं पाहिजे। तर त्याला कळेल की अरे आपण म्हणजे पानशेच्या सुद्धा लढाईच्या संदर्भामध्ये आत्ताच माननीय मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केला की कशी दैदिप्यमान लढाई लढले, मराठे हरले नाही तर मराठे झुंजले, याची ती लढाई होती। पण परसेप्शन जर आपण क्रिएट करण्यासाठी प्रयत्नच करणार नसलो तर मला वाटतं आपण करंट ठेवत आपण पद घेऊन काय केलं आपण। तर त्यामुळे मला असं वाटतं की हा दिवस हा त्याचं स्मरण करून देणार आहे। श्रीमंत बाजीराव पेशव्यांची जयंती असो, शनिवारवाड्याचा वर्धापन दिन असो, प्रत्येक दिवशी आपण जेव्हा इथे येतो तेव्हा स्मरण करण्याचं आहे की अरे ह्या दिवशी माझं हे करायचं राहिलं, मला कसा त्याचा पाठपुरावा करता येईल। तर मी माझ्या दृष्टिकोनातून पाठपुरावा करतेच आहे, पण आपण सगळेजण मिळून जर एकत्र आलो तर लवकरात लवकर हा इथे श्रेयाची लढाई नाहीये।